नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदा खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील सरळ सुलभ दासबोध या शृंखलामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्याला आजचा विषय काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे ही सिरीज म्हणजे मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती, श्री दासबोधाची शिकवण, अभ्यासक डॉक्टर शुभदा खटावकर. आजचा आपला भाग 8वा आहे, म्हणजेच दशक 4. नवविधा भक्ती. त्याच्या 10 समासापैकी म्हणजे 10 विषयापैकी पुढचे 5 विषय आज आपण घेणार आहोत. वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, मुक्ती चतुष्टय. तर मी डॉक्टर शुभदाजी खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचं कथन आपल्या समोर सुरू करावं. डॉक्टर शुभदाताई, आपण कथन सुरू करावं. श्री समर्थांना, गोंदवलेकर महाराजांना, गणेशाला, विद्यादेवी सरस्वतीला सर्वांना
विनम्र अभिवादन. सर्व रसिकांना, भक्तांना, अभ्यासकांना विनम्र अभिवादन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. आज दशक चौथ्या मधला 6वा समास आपण पाहणार आहोत आणि हा भक्तीचा 6वा प्रकार समर्थ इथे आपल्याला स्पष्ट करून सांगतात की हा विषय आहे वंदन भक्ती. वंदन म्हणजे काय तर समर्थ म्हणतात लीनता, नम्रता. आणि कशा करता लीनता, नम्रता तर देहामध्ये जो मीपणाचा अभिमान आहे तो नष्ट करण्यासाठी परमार्थाची सर्व साधने वापरा आणि ती वापरायची असतात असं समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतात. आपण फक्त कधी साधा नमस्कार करतो, कधी सॅल्यूट करतो, तर कधी आपण साष्टांग नमस्कार घालतो. तर साष्टांग नमस्कारामध्ये काय आहे तर या देहामध्ये जो कण आहे, जेवढं अस्तित्व आहे ते सर्वच्या सर्व आम्ही भगवंता तुझ्या पायी नम्रतेने शरण येऊन समर्पित केलेलं आहे. किती सुंदर कल्पना आपल्याला या नमस्काराने आपल्याला शिकवलेली आहे. म्हणजे नमस्कार म्हणजे लीनता, नम्रता. म्हणून सर्व साधू संत भगवंताला अगदी मनापासून नमस्कार करतात, साष्टांग नमस्कार घालतात. आणि म्हणून वंदन म्हणजे खऱ्या अर्थाने साधू संतांच्या जीवनातील आनंदाचा शोध घेणं. आपण त्यांच्या पुढे नम्र झाल्याशिवाय त्यांच्या जीवनात भगवंतांनी दिलेला आनंदाचा जो झुळझुळता झरा आहे तो आपल्यापर्यंत कसा पोहोचणार. आणि म्हणून वंदनाला महत्व आहे. याचा आणखी अर्थ स्पष्ट करून समर्थ आपल्याला काय सांगतात बघा, की आपण ज्या ज्या जीवांच्या सान्निध्यात येऊ, संपर्कात येऊ, त्या जीवाच्या अवगुणांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मानवी स्वभाव आहे की अवगुणांकडे त्याला आकर्षित होतो तो. पण इथे समर्थ आपल्याला अत्यंत डोळसपणे सांगतात की तो मानव असो, प्राणी असो किंवा एखादी वस्तू असो, तिच्या संपर्कात आपण आल्यानंतर त्याचे अवगुण पूर्ण बाजूला करून त्यातले जे सद्गुण असतील, त्यांच्यातला जो चांगुलपणा असेल, गुण असतील, तेवढे पाहायला शिकावं. लहानपणी एक धडा होता की चांगलं तेवढं घ्यावं, वाईटाकडे आपली नजर नको. समर्थ इथे हेच डोळेपणे सांगतात की चांगलं तेवढं घ्या, चांगलं तेवढं शिका. मग या कलेचा जो रोज आपला अभ्यास होईल, त्या अभ्यासाने आपल्या अवतीभोवती सर्वत्र भगवंताचा वास आहे अशी आपली मनोवृत्ती मानायला लागेल. मग त्या प्राण्याला आपण जे वंदन करू ते त्याच्या बाह्य रंगाला नसून, अत्यंत महत्वाची गोष्ट, की आपण त्याच्यात एकदा भगवंत मानला आणि मग त्याला जे विनम्रपणे वंदन केलं ते त्याच्या बाह्य रूपाला नाही तर त्याच्या अंतरंगी वसलेल्या परब्रह्माला ते वंदन असेल. मग सर्वत्र ईश्वरी शक्तीच्या खेळाची प्रचिती येईल. देहाभिमान नष्ट होऊन आपण सर्वांशी नम्रतेने, समरसतेने वागू. हा चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडून येण्यासाठी नमस्कार हे परमार्थ साधन आहे.
म्हणजे आपल्याला हे वाटायला नको की हा एक संस्कारांचा भाग आहे. तो संस्कार आहे, पण तो पारमार्थिक संस्कार आहे की जेणेकरून अवतीभोवती पण भगवंत बघा आणि आपल्या अंतर्यामी पण भगवंत बघा. म्हणजे जे जे भेटे भूत ते मानी भगवंत, ही भावना यायची असेल तर नमस्काराशिवाय पर्याय नाही. आणि समर्थ येथे स्पष्टपणे आपल्याला सांगतात की याच भावनेचा स्वीकार करा, त्याने तुमचाही उद्धार होईल आणि लोकांचा तर होईलच होईल, यात कोणतीही शंका नाही. ही तेच उत्तम उदात्त आणि उन्नत शिकवण देऊन समर्थाने आपल्याला या समासात उपकृत केले आहे. आपण आता पुढच्या समासाकडे जाऊया. 7वा जो समास आहे ती भक्तीची पुढची पायरी आहे. त्याला म्हणलेलं आहे दास्य भक्ती. भक्तीच्या साम्रात दास्य भक्ती या शब्दाला अनन्य साधारण महत्व आहे. श्री ज्ञानोबा माऊली स्वतः समर्थ, ज्ञानोबा माऊली स्वतःला निवृत्तीदास म्हणतात आणि समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणतात. म्हणजे असं दास्यत्व मानण्यामध्ये अत्यंत उच्च भावना आहे, याची आपल्याला पावलो पावले आठवण करून देतात. भगवंत जिकड विनून या शेला गेला सखा रघुवीर. संत तुकारामांची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. प्रति वाल्मिकी गोस्वामी तुलसीदास स्वतः श्री समर्थ हे सारे आपल्या वाङ्मयात आणि जीवनात, म्हणजे केवळ साहित्य वाङ्मयात नव्हे तर प्रत्यक्ष आचरणातही दास्य भक्तीची भागीरथी दुथडी भरून ठेवणारे महान आत्मे आहेत. म्हणजे केवळ नुसते भक्त नाहीत, तर भगवंतांनी त्यांना या भूमीवर एका महान कार्यासाठी पाठवलेलं होतं आणि त्या भक्तीचा प्रसार त्यांनी इथे केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं महानत्व म्हणजे ते महान आत्मे. कारण भगवंताने सद्गुरूचं दासत्व अंगीकारल्यानंतरच भक्तीची पूर्ती होते. आपल्याला गुरु करावा लागतो आणि गुरु आपल्याला भगवंताकडे घेऊन जातो. आयुष्यातल्या या 2 पायऱ्या आपल्या पूर्ण चढून झाल्याशिवाय आपल्या भक्तीची पूर्ती होत नाही. असं म्हणतात की खुद भूका मरे मगर माशूक को राजी रखे. ही एक सुफी उक्ती आहे आणि या सुफी उक्तीप्रमाणे दास्य भक्तीचं रहस्य म्हणजे श्रेष्ठत्व या वचनात दडलेलं आहे. अशा भावनेने प्रेरित झालेला भगवंताचा दास जस जसा अधिक सेवाव्रती होतो तस तसा सर्व चराचरातल्या व्यापून उरलेल्या भगवंताची त्याला प्रचिती येते. म्हणजे फळात फुलात पानात दगडात मातीत वृक्षात माणसात प्राण्यात जे 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 काही आहे त्या सगळ्यामध्ये भगवंत भरून उरलेला आहे याची आपल्याला परिस्थिती येते. व पुढे तो चराचराच्या सेवेसाठी तत्पर होतो. म्हणजे आधी भक्ती, भक्तीनंतर सेवा आणि सेवेनंतर समर्पण ही अवस्था आपल्या जीवनात येते. आणि हीच प्रचिती, हेच कार्य आपल्या हातून घडावं हीच भगवंताची, समर्थांची, ज्ञानेश्वरांची, तुकारामांची, सर्व संतांची इच्छा आहे. आणि म्हणून
यासाठी या समासाचं अध्ययन अपेक्षित आहे. ग्रंथघरामध्ये घेऊन ठेवायचे नाहीत, तर त्यांचा नित्य नेमाने अभ्यास केला पाहिजे. तो खूप करू नये, थोडा थोडा करावा आणि या अध्ययनाने जीवनाचं सोनं करावं, भगवंत प्राप्त करून घ्यावा, मन संतुष्ट आनंदी ठेवावं. हीच शिकवण येथे आपल्याला समर्थाने अत्यंत शांततेने सुरसतेने दिलेली आहे. आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपण आता पुढच्या 8व्या समासाकडे जातो की पुढची आणखीन भक्तीची पायरी त्यांनी सांगितलेली आहे. सख्य भक्ती. मुंडकोपनिषदामध्ये एक असा मंत्र आहे, द्वा सुपर्णा समुजा सखाया समानम वृक्ष परिस स्वजाते. याचा अर्थ असा आहे की या शरीर रूपी वृक्षावर 2 सुरेख पक्षी वास करतात आणि ते सदैव एकत्र राहतात. दोघेही परस्परांचे सखे बनतात. भगवंत सर्व जीवांचा सखा आहे. म्हणून दास्याची विकसित अवस्था प्राप्त झाल्यावर दासाला आपल्या दासपणाचा विसर पडत नाही. म्हणजे त्याला कितीही उच्च भक्तीची प्राप्ती झाली, भगवंताशी सख्यत्व प्राप्त झालं, तरी सुद्धा त्याच्या डोक्यामधला हा विचार सदैव जागा असतो की हे भगवंता, मी तुझा अत्यंत विनम्र दास आहे. पण भगवंताची अवस्था मात्र यापेक्षा कशी वेगळी आहे बघा. तो तर या विश्वाचा स्वामी आहे, पण दास जेव्हा त्याच्या अशा सान्निध्यात येतो त्यावेळी भगवंत आपलं स्वामित्व विसरून दासाकडे मित्रत्वाच्या भावनेने पाहतो. किती मोठी ही अवस्था आहे. हे अनुभवायला मिळणं हे खरोखरी जन्मजन्मीचं सत्कृत्य पुण्य आहे. म्हणजे भगवंतावरचं प्रेम हे दास्य प्रधान असतं, तसेच भगवंताचे भक्तावरील प्रेम हे सख्य प्रधान असतं. दासाचा संकोच भीती यामुळे लोप पावते, तर भगवंताच्या अंगी काही थोर पण उरतच नाही. तो भक्तमय होतो. भगवंताची नवविधा भक्ती करीत राहिल्याने भगवंताविण भक्त अन्यत्र कुठेही जात नाही. अर्थात दोघे एक जीव होऊन राहतात ना. अर्थात भगवंताचे अष्टसात्विक भाव भक्तात उतरतात. म्हणजे मागच्या विवेचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की संगती संग दोषेण सतत भगवंताच्या सान्निध्यात राहिल्याने भगवंताचे जे अतिउच्च गुण आहेत ते आपल्यामध्ये म्हणजे भक्तामध्ये उतरतात. एवढंच नाही तर त्याच्या शरीराची आकृती, रंग ही भगवंतासारखीच रूप होते. ही भक्तीची अवस्था फार फार मधुर आहे. तिला मधुरा भक्ती म्हणलेलं आहे, गोड आहे. म्हणजे तिचं किती वर्णन करावं. साखरी गोडच आहे, आणखीन कशी गोड सांगता येणार, सांगताच येणार नाही. तशी भक्तीची ही मधुर अवस्था आहे की भक्त आणि भगवंताचं एकरूपत्व होणं. अशी भक्ती भक्तांनाही अर्थातच सर्वश्रेष्ठ वाटली नाही तर काय नवल. म्हणून हा समास नवविधा भक्तीच्या अनेक गुह्य सिद्धांतांनी अगदी काठोकाठ भरलेल्या नदीसारखा दुथडी भरून वाहतो आहे. येथे ईश्वरेच्छा बली अशी
हाच न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि भगवंताची अनुरक्ती म्हणजे भगवंत आपल्याला आपलासा करण्याकरता आपण जे काही करतो आणि त्याची जी प्रतिक्रिया आहे ती अनुरक्ती. त्यात आपल्याला काय मिसळायला हवं, काय अधिक करायला हवं, ते देह सुखाची विरक्ती. आपण दिवसाचे 24 तास जिभेचे, देहाचे, डोळ्यांचे, कानांचे, शरीराचे, हातापायांचे चोचले पुरवण्यात रमून गेलेला असतो. आपल्याला भगवंताची आठवण होत नाही. इथे समर्थ आपल्याला खूप जागर राहायला सांगतात आणि ते म्हणतात की भगवंत आपल्याला प्रिय व्हावा, त्यांना आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय मिसळलं पाहिजे, तर देह सुखापासून आपण विरक्त व्हायला शिकलं पाहिजे. आणखीन काहीतरी ते म्हणतात त्यात मिसळा. स्वयंपाक करताना जसा बायका अनेक गोष्टी एकत्र करून त्याची चव किंवा स्वाद वाढवतात, तसं भक्तीचं, भगवंताचं श्रेष्ठत्व वाढवायला इथे समर्थाने आपल्याला हा उपाय सांगितला की भगवंताच्या अनुरक्तीमध्ये देह सुख विसर्जित करा. आणि काय करा, तर ते म्हणतात प्राणी मात्रांबद्दल करुणावृत्ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे दिवसातले 24 तास फक्त भगवंताच्या पायाशी बसणं नाही, तर देहाच्या चोचल्यांपासून दूर जाणं आणि पशु पक्ष्यांवर, प्राण्यांवर, चराचरांवर प्रेम करणं, हीच दास्य भक्ती. हेच समीकरण आहे भक्तीचं. गणितामध्ये जशी समीकरण असतात तशी परमार्थामध्ये सुद्धा समीकरण आहेत आणि समर्थ ही समीकरण आपल्याला दासबोधामध्ये पावलोपावली सांगतात. अर्थात शेवटी ते म्हणतात या जगाचा न्याय कसा आहे की द्यावे तसे घ्यावे. प्रेम दिलं प्रेम मिळेल, क्रोध दिला क्रोधच मिळेल, माया दिली मायच मिळेल, सहानुभूती आपण पसरवली सहानुभूती मिळेल. हा ना जगाचा न्याय आहे आणि हा सर्वांना लागू आहे. आणि अशा सात्विक पदी आपल्याला पोहोचायचं असेल तर या समासाचे मनन चिंतन आपण मनापासून करायला पाहिजे. हे मी आपल्याला आवर्जून विनम्रतेनं सांगते, कारण तोच आपल्या जीवनाचा, आनंदाचा, सद्गुण प्राप्तीचा, सौख्याचा आणि शेवटचा दिवस गोड होण्याचा खरा मार्ग आहे. ही शिकवण घेऊन आपण इथे थांबतो आहोत आणि पुढच्या समासाकरता पुढे जात आहोत. पुढचा जो 9वा समास आहे तो पायऱ्या पायरीने आपण वर चढत जात आहोत. इथे आहे आत्मनिवेदन. गोंदवलेकर महाराज काय, कोणतेही संत काय सांगतात की भगवंताशी संवाद साधा. आत्मनिवेदन म्हणजे काय, तर ही 9व्या प्रकारची भक्ती. हिचं वर्णन करताना श्री समर्थ ज्ञानी भक्ताची भूमिका धारण करतात. पुन्हा ऐकूया आपण की आत्मनिवेदनाकरता आपली पात्रता काय, माझ्या अंगी काय असलं पाहिजे, तर मी ज्ञानी भक्त असलं पाहिजे. कालच आपण पाहिलं की भक्ती आणि ज्ञान हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. भक्तीनेच ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानेच भक्तीचा जो काही स्तर आहे तो वृद्धिंगत होतो, उंचावला जातो. आणि म्हणून समर्थ इथे आत्मनिवेदन भक्तीची पूर्ती करताना
पहिली भूमिका काय धारण करतात तर ज्ञानी भक्ताचे. आता या ज्ञानी भक्तामध्ये काय महत्वाचं तर अद्वैताचा स्वीकार करणं. तो आणि मी एकच आहे, म्हणजे वेगळे नाही. भगवंता, तू आणि मी वेगळे नाही, आपण एक आहोत. ही भूमिका स्वीकारून भक्ती कशी करावी हे साधन चातुर्य हा समास आपल्याला शिकवतो. म्हणजे प्रत्येक समास आपण वेगळा का पाहतो आहोत याचं महत्व आपण वेगवेगळ्या अँगल मधून किंवा श्रेणीतून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्ञानी भक्ताच्या भूमिकेतून अद्वैताचा स्वीकार, मग ही भक्ती कशी करावी यासाठी साधन चातुर्य. भक्ती आणि ज्ञान यांची फारकत मी आत्ताच सांगितलं करता येत नाही. कारण भगवंताबद्दलच्या श्रद्धेतून आपलेपणातून भक्तीचा उदय होतो. भक्तीच्या कमळाचा आणि भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण जेवढे भगवंताशी तादात्म्य साधू, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण मनापासून करतो त्यात समर्थ आपल्याला सांगतात की पहिली गोष्ट आपल्याला भगवंताबद्दलची श्रद्धा वाटली पाहिजे, आपलेपणा वाटला पाहिजे, तरच आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होत असतो. आपण जेवढे त्याच्याशी तादात्म्य साधू तेवढी आपल्या मनाची तदाकारता अधिक खोल जाते, तेवढे भगवंताविषयीचे ज्ञान अधिक वाढत जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा, पाककलेचा, रांगोळीचा अभ्यास करताना आपण मन जितकं त्यात घालू तितकी त्याची आपल्याला गोडी तर लागतेच, पण ज्ञानवर्धन होतं. तीच अवस्था भगवंताच्या बाबतीत आहे. म्हणून भक्तीला समर्थ काय म्हणतात, म्हणून समर्थ भक्तीला म्हणतात की ही ज्ञानाची भक्तीची जननी आहे. म्हणजे भक्ती जी आपण हात जोडतो, नमस्कार करतो, डोळे मिटून त्याचं ध्यान करतो, नवविधा भक्ती करतो, त्या सगळी ही आपली आई आहे. आणि त्या आईकडून आपल्याला भगवंताचं प्रेम प्राप्त करायचं आहे. पुढे भक्तीने स्वानंदानुभव प्राप्त होतो आणि हेच भक्तीचे चरम फळ होते. काही लोकांना 2-2 तास पूजेला अर्चेला वेळ लागतो. पोथी सगळं त्यांचं होईपर्यंत खूप वेळ जातो. आणि कुणीतरी त्यांना प्रश्न विचारला की एवढा वेळ तुम्ही यामध्ये का घालवता, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हेच त्याचं उत्तर असतं की जे करण्याने आपल्याला आनंद मिळतो, भगवंताचं सानिध्य मिळतं, तो आनंद म्हणजे आपल्या जीवनाचं चरम फल आहे. तिथे आत्मबुद्धीचा उदय होऊन मी तोच आहे या विलक्षण साक्षात्काराने ज्ञानी आनंद सागरात बुडतो. म्हणून स्वानंदानुभव हेच ज्ञानाचे चरम फळ आहे. म्हणजे हे ज्ञान कशा करता प्राप्त करायचं, तर त्या स्वानंदाची पुढची पायरी आहे की आपल्याला आनंद सागरी बुडवण्याकरता आत्मसाक्षात्कार मनात निर्माण झाला पाहिजे. म्हणून स्वानंद अनुभव हेच ज्ञानाचं चरम फळ. ज्ञानाने भक्तीने जो ब्रह्म साक्षात्कार होतो त्यात जरासाही फरक नाही.
म्हणजे ज्ञानानंही ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि भक्तीनेही होतो, त्याच्यात कोणताही फरक नाही असं समर्थ सांगतात. अखेरी ज्ञान आणि भक्ती ही एकरूप झाल्याने काय घडतं, तर समर्थ म्हणतात भक्त ज्ञानी होतो आणि ज्ञानी भक्त होतो. म्हणजे दोघांची अवस्था शेवटी एकच आहे. पुढे ज्ञानही नाहीस होतं, पण भक्ती मात्र अखंड राहते. श्री समर्थांसारखे श्रेष्ठ साधक परमानंदमय रससागरी केवळ स्वानंद प्राप्तीसाठीच डुंबत राहतात. ही आत्मानुभूती घेण्यासाठी आपण या समासाचे श्रद्धायुक्त भक्तीने श्रवण मनन चिंतन करून स्वानंदाची अनुभूती प्राप्त करावी, ही शिकवण आपण येथे घेऊन या वक्तव्याच्या शेवटच्या म्हणजे समारोपाच्या 4थ्या दशकातील 10व्या समासाकडे वळतो आहोत. आता इथे भक्ती संपली. भक्ती नंतरची पुढची अवस्था जी आहे त्याला म्हणतात मुक्ती चतुष्टय. 4 प्रकारची मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे मोक्ष यती दुःखम अनेन इति मुक्ती. म्हणजे सर्व प्रकारच्या वासना, दुःखे, अज्ञान यातून मुक्त होण्याची जी अवस्था आहे तिला समर्थ सर्व संत मुक्ती म्हणतात. खरे तर भारतीय तत्वज्ञानात मुक्तीच्या विविध कल्पना मानल्या आहेत, परंतु समर्थांचं श्रेष्ठत्व हे आहे की मुक्त अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञानी अवस्था असं ते मानतात. आपले स्वस्वरूप ज्ञानमय आहे. ज्ञान परमात्म स्वरूप असून ते ज्या हृदयात विराजमान झालेले असते ते सर्व बंधनातून मुक्त झालेले असते. कारण एका म्यानात जसा 2 तलवारी राहू शकत नाहीत, तसं इथे आपल्या हृदयाच्या अंतःकरणाची अवस्था आहे की ते सर्व वासनातून, बंधनातून मुक्त झाल्याशिवाय भक्तीला तिथे विसावा घ्यावा असं वाटत नाही. म्हणजे ते आपल्या सर्व बंधनातून मुक्त झालेले असते. मुक्ती 4 मानल्या असल्या तरी श्री समर्थ सायुज्य मुक्तीला खरी मुक्ती मानतात. त्यामुळे दासबोधातील भक्ती, अत्यंत महत्वाचं वाक्य, त्यामुळे दासबोधातील भक्ती कधीही अव्यवहारी, अतिरेकी झालेली नाही. म्हणजे तिने जो तोल सांभाळायचा आहे, समतोल राखायचा आहे, तो शब्दातून, वाक्यातून, सर्व प्रमेयातून, समासातून, दशकातून सतत सांभाळलेला आहे. आणि अशी भक्तीची थोर स्थिती आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंचा सहवास लाभावा लागतो. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय असं नामदेव म्हणतात. किंवा गुरु शिवाय पर्याय नाही आयुष्यामध्ये, याचा आपल्याला इथे प्रत्यय येतो की भगवंताकडे जाण्यासाठी आधी आपल्याला सद्गुरूच्या दाराचा शोध घ्यावा लागेल आणि ते दार उघडल्यानंतर त्याची कृपा प्राप्त झाल्यावर तो आपल्याला बोटाला धरून चालविशी हाती धरून या अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हायची असेल, आपल्या नरदेहाचं सोनं, एरवीचं सोनं वेगळं आणि भक्तीनी जीवनाचं घडणारं सोनं
हे सर्व जगामधलं सर्वोच्च सोनं आहे. ते आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला या समासातून ही शिकवण घेऊन, समर्थ आणखीन पुढे सांगतात की मी किती सांगितलं, संतांनी किती सांगितलं, भगवंतांनी किती हे सांगितलं असलं तरी जीवनामध्ये माणसाला एकच मार्ग उरतो, तो म्हणजे करावा आपणचे आपला उद्धार. आता ही शिकवण इथे घेऊन आज आपण इथे या दशकाचा चौथ्या समारोप करतो आहोत. ही संधी भगवंत मला देतो आहे आणि आपण भरपूर प्रतिसाद देऊन त्याचं श्रवण कराल, करत आहात, करीत राहाल आणि माझा आनंद द्विगुणित कराल, तुमचाही आनंद द्विगुणित हो, अशी श्री महाराजांचे चरणी, समर्थांचे चरणी प्रार्थना करून आज आपण इथे विश्राम घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, आपल्या या अखंड अभ्यास जो अनेक वर्ष आपण दासबोधाचा करीत आहात, तो अगदी संक्षिप्त आणि सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुमची क्षमता, यासाठी आपले खूप खूप आभारी आहे. सर्व भाविक रसिक श्रोते याचा लाभ घेतील ही मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की ही सोप्या शब्दात आपल्याला जी दासबोधची एक जीवन प्रणाली शिकण्याची संधी आहे, ती आपल्या परिवारातील आणि परिचयातील सर्वांपर्यंत पोहोचवावी. डॉक्टर शुभदाजी, तुमच्या या अमूल्य ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तसेच सर्व रसिकांचेही आभारी आहोत आणि या सत्रामध्ये आपण इथे थांबतो.